There are various sections of our website which can be optimized for better SEO. Some of the ways to optimize the website for SEO. Optimize. आता ह्याच्यात आता कसं सांगू? समजा तुम्हाला कुठली तरी वेबसाईट हे करायची काय म्हणते की चालू करायची, ऑप्टिमाइज करायची. ऑप्टिमाइज म्हणजे कसं सांगू? हा, जाऊ द्या. ऑप्टिमाइज म्हणजे कसं की सोपी झाली पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ कसं की एकदम आपण नाही का म्हणत त्याला वर्ड बघा एक आहे कुठला की म्हणजे तुम्हाला ती वेबसाईट एकदम काय म्हणतात आपलं वर्किंग कंडिशन मध्ये आणणे म्हणजे सगळ्यात सिंपल सोप्या लँग्वेज मध्ये वेबसाईट बनवणे त्याला म्हणजे ऑप्टिमायझिंग. आता त्याचा पहिलं पण काय एसईओ पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की सोपं कसं करायचं पेज. ओके, तर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलं आहे की आपण काय काय केलेलं आहे म्हणजे की डॉक्युमेंट टाईप HTML हे सगळं फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं. इथं पण तेच आहे. ओके, HTML प्रोग्राम शुड स्टार्ट विथ डॉक्युमेंट टाईप HTML हे तुम्ही बघितलं आहे की मागच्या चॅप्टर मध्ये की पहिला जेव्हा पण प्रोग्राम चालू होतो तो डॉक्युमेंट टाईप HTML चालू होतो. If it is a singular tag, example image, it should be saved and closed by like this. तुम्ही एवढं बघितलंय की जेव्हा तुम्ही कुठली टॅग चालू करता, समजा हा टॅग चालू झाला तर एंड कसा होणार, हाच होणार. त्याच्याशिवाय प्रोग्राम एंड होत नाही किंवा तो पॉईंट तेवढा एंड होत नाही. ओके, तर तुम्हाला त्यासाठी हे चालू करावंच लागणार. काय म्हणतात आपलं टॅग टॅग असं क्लोज करावंच लागणार. ओके, हा. The order of tags should be proper. Most of the time, recently open tag will be closed first. The order of tag should be proper म्हणजे कसं की समजा तुम्ही वेबसाईट तयार केली आहे आणि तुम्ही काय करताय की सगळ्यात शेवटी हेडिंग देताय. ओके, जे ते सिस्टमॅटिक असतं, सिस्टमॅटिक जे ठेवायचं असतं जर ते नीट नाही ठेवलं तर ते यूज नाही होणार. ओके, तर त्यांनी सोप्या भाषेत सांगितलं मोस्ट ऑफ द टाइम रिसेंटली ओपन टॅग्स विल बी क्लोज फर्स्ट. आता समजा इमेज टॅग फर्स्ट ओपन झालाय मग त्याला फर्स्टच हे करायचं म्हणजे क्लोज करायचं. जर तुम्ही सेकंड और थर्ड क्लोज केला टॅग तो काय टॅग क्लोज होईल न होईल ते म्हणजे ते एक तुम्हाला एरर तर भेटेलच त्याच्यात की क्लोज झाला नाही झाला किंवा तुम्ही विसरून गेले तर असं असतं. पण शक्यतो क्लोज होतोच टॅग, असं काही नाही की नाही होत, पण तो टॅग क्लोजच होतो. ओके, तर तुम्ही सगळ्यात पहिलं जो टॅग घेतलाय तो सगळ्यात पहिला क्लोज करायचा. आता it is recommended to use title. Title is the first thing that user notices in search result list while using Google for searching. Content should be up to 60 characteristics, space included. Okay, title. आता तुम्ही जर बघितलंय आता कुठल्याही प्रोग्रामला आपण एक नाव देत असतो. ओके, समजा तुम्हाला कुठला प्रोग्राम सर्च करायचा आहे, कुठला काय सर्च करायचं तर त्याला टायटल द्यावं लागतं. टायटल दिल्यानंतरच तो पुढचा चालू होतो. असं सेम आपण लास्ट लेक्चरला बघितलंय ते पण इथे तेच दाखवलं आहे की टायटल दिल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत. असं काही नाही, टायटल दिल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत, पण आता यांनी इम्पॉर्टंट केलं की टायटल द्यावा लागतो. टायटल का द्यावा लागतो की पुढे कळतं की कसं वेबसाईट चालते, सॉरी वेबसाईटला कुठलं नाव आहे काय आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला टायटल द्यावंच लागतं. मेटा डिस्क्रिप्शन टॅग वेल सॉरी दिसतंय. While creating a web page, meta description tag should be used to boost your on-page SEO. Meta description should be between 70 and 160 characters, space included. आता मेटा डिस्क्रिप्शन टॅग तुम्ही बघितलंय मागच्या वेळेस की समजा कसं मागच्या वेळेस तुम्ही आपण आठवा मागच्या वेळेस आपण काय बघितलं लायब्ररी ऑथर 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 बघितला. ओके, समजा ऑथर असेल बालभारती तर त्यांनी तसं सिस्टीम करून ठेवली की समजा आता समजा तुम्ही एखादं नाव दिलं ऑथर कोण आहे बालभारती
कंटेंट कंटेंट कोणी लिहिलेत, समजा एखाद्याचं नाव असेल, मग ते कंटेंट कोणी लिहिले ते नाव टाकलं की लगेच कोणाचं येणार, हे म्हणजे वेबसाईटमध्ये हे सगळं दिसणार. म्हणजे यांनी असं दाखवलं की मेटा डिस्क्रिप्शन टाकावंच लागतो कुठल्याही पेज रन करताना. म्हणजे समजा त्याचं कंपनीचं नाव असेल, कुठलीही कंपनी असेल, किंवा तुम्ही बुकचं पब्लिश करत असाल, बुकचं आता टायटल बिटल, बुकचं टायटल बिटल सगळं द्यावं लागणार. ओके, तर हे सगळं मेटा डिस्क्रिप्शन टॅग मध्ये करावं लागतं. आणि मेटा डिस्क्रिप्शन टॅग एकदम सोपं आहे, तो काय एकदम अवघड नाहीये. फक्त मेटा टॅगचं एक हे आहे की मेटा टॅग आहे ना, हा ना बॅक मध्ये दिसतो. म्हणजे बॅक म्हणजे फ्रंट एंडला दिसत, बॅक एंडला दिसतो. हा फ्रंट एंडला काय दिसतं, फ्रंट एंडला काहीच दिसत नाही. मेन यूज काय याचा, बॅक एंडला इश्यू. बॅक एंडला इश्यू म्हणजे कसं की तुम्ही एखादा कीवर्ड सर्च केला तर ते तिथे दिसणार. ओके, तुम्ही मेटा टॅग HTML मध्ये बघितलं आहे. आता हेडिंग टॅग्स, the page should be the page should include proper heading tags from H1 to H6 wherever required. ओके, हेडिंग टॅग, आता हेडिंग टॅग तुम्ही बघितलंय H1 to H6 म्हणजे H1 हा सगळ्यात, H1 to H6 म्हणजे 6च असते. जेवढं म्हणजे हाय प्रायोरिटी ह्याला असते H1 ला. कारण टेक्स्ट जो असतो, तुम्ही आता कधी कधी बोल्ड मध्ये देऊ शकता, बघा तर ते मोठे मोठे दिसतात. तसं ते H1 ह्यांनी हेडिंग दिलेलं आहे एकदम बिग बिग साईज मध्ये, प्रॉपर बिग साईज मध्ये दिसणार, आणि एकदम प्रॉपर स्मॉल साईज मध्ये दिसणार. ओके, image tag with ALT attributes. The ALT attributes give information about the image. So, when if the image does not download, it can be the viewer understand. It can make the viewer understand the image related information. म्हणजे समजा एखादी इन्फॉर्मेशन इमेज डाउनलोड जर नाही झाली, इमेज जरी डाउनलोड नाही झाली, तर ते इमेज बद्दल एखाद्या इन्फॉर्मेशन देऊ शकते. ओके, त्याला म्हणतात इमेज टॅग. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, जर तुम्ही बघितलं आहे म्हणजे शक्यतो लास्ट लेक्चरला झालेलं, म्हणजे लास्ट चॅप्टर मध्ये झालं. आता आपण एकदम प्रोग्राम बघू का, यांनी काय प्रोग्राम केलेला आहे. दोन प्रोग्राम दाखवले त्यांनी. एक्झाम्पल्स ऑफ ऑप्टिमाइज वेब पेजेस. Let us understand SEO. Web page optimization is for a higher ranking in search engine. There are a number of ways to optimize the page. Even the social media plays an important role. ओके, त्यांनी सगळ्यात पहिलं दाखवलं डॉक्युमेंट टाईप HTML. HTML चा प्रोग्राम चालू झालाय. ओके, HTML दिलाय, हेड दिलाय, हेड दिल्यानंतर टायटल दिलेलं आहे. ओके, टायटल जरी नाही दिलं तरी एवढं काही नाही. पण आता ह्यांनी इम्पॉर्टंट दाखवलं पेपर मध्ये पण टायटल. समजा प्रोग्राम आला पेपर मध्ये, तर टायटल लिहित जावं. ओके, आणि मग हेड दिलेला आहे. हेड हेड क्लोज झालाय. हेड म्हणजे कसं असतो, एक इंटरनल पार्ट असतो, लक्षात ठेवा, फक्त तो दिसत नाही. मग त्यानंतर बॉडी आली. बॉडी बॉडी म्हणजे काय, मेन प्रोग्राम येतो, मेन प्रोग्राम. ओके, बॉडीमध्ये चालू झालंय H1 दिलंय. H1 काय दिलंय यांनी, हेडिंग दिलेली आहे H1. मग हे सगळं बोल्ड, हे सगळं हायलाइट दिसणार, म्हणजे मोठं दिसणार. ओके, ही स्टँडर्ड साईज असते H1. ओके, लेटेस्ट अंडरस्टँड SEO. मग पॅराग्राफ चालू केला यांनी. वेब पेज ऑप्टिमायझेशन हायर रँकिंग सर्च. मग ब्रेक केली, लाईन ब्रेक केली. वेट, देर आर नंबर ऑफ वेज. बोल्ड केली गेले, सॉरी, बिआर ब्रेक होतो, बिआर. बिआर म्हणजे ब्रेक होतं, बी म्हणजे बोल्ड होतं. ओके, बोल्ड केली, नंतर इटॅलिक केली, आय म्हणजे इटॅलिक घेतली. ओके, बोल्ड क्लोज केला यांनी, इटॅलिक क्लोज केलाय, आणि पॅराग्राफ क्लोज केला. संपलं पेज. इथे पॅराग्राफ चालू झाला एवढा, बघा. वेब पेज हे बघा, एवढं यांनी पॅराग्राफ घेतलेला आहे. ओके, आणि बी नंबर ऑफ बोल्ड मध्ये एवढं येणार. काम करू, फक्त बुक मध्ये मिस्टेक झालेली आहे, एक लक्षात ठेवा. तुम्ही बघून घ्या, हे अंडरलाईन केलं आपण, यू टाकलं तर अंडरलाईन एवढा पॅरा.
ओके, कुठनं देर आर नंबर ऑफ वेज, तिथनं तिथपर्यंत यू मध्ये अंडरलाईन येणार. ओके, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. ओके, कळलं प्रोग्राम? कळला का? हॅलो, कळला का? हो का नाही? दुसरा प्रोग्राम होता पण बघा, ह्यांनी इथे एक मिस्टेक केली आहे बुक मध्ये. त्यांनी काय दाखवलं की इथनं क्लोज होणार आहे. बघा, क्लोज इथं नव्हतं, आपण तिथनं क्लोज करत नाही शक्यतो. क्लोज आपण कसं करतो, इथं करतो प्रोग्राम. लक्षात ठेवा. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो, झोपले? हो सर. चालेल, थँक्यू. डॉक्युमेंट टाईप HTML आहे. सेकंड प्रोग्राम बघूत आपण. सेकंड प्रोग्राम मध्ये काय दाखवलं? ओके, सेकंड प्रोग्राम नंतर काय SEO कीवर्ड्स आणि SEO ब्लॅक इंक, सोशल बुक मार्किंग, SEO फॅक्टर्स, क्रिएट रिपोर्ट्स. हे झालं की काय ते संपला. बघा, लेक्चर्स मध्ये चॅप्टर संपून जाईल एका दिवसात. उद्याच्या एका दिवसात चॅप्टर संपून जाईल. प्रोग्राम बघूत आपण. त्यांनी हेड दिला, हेडला क्लोज नाही केलं वाटतं त्यांनी. हेडला क्लोज नाही केलं. क्लोज नाही केलं HTML हेड. HTML बॉडी हेड इथे. इथे 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 शिकेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इमेज. आता हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कधी दिसणार? ओके, आता बघू एकदम सिंपल बघू. मेटा टॅग आणि इमेज टॅग. टायटल, मेटा नेम, डिस्क्रिप्शन, कंटेंट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, डिस्क्रिप्शन. कीवर्ड काय आहे? कंटेंट, अल्ट ऑप्टिमायझेशन ऑफ इमेज, मेटा नेम, इमेज, कंटेंट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आता हे मेटा नेम, मेटा जेव्हा येतं, टॅग जेव्हा मेटा टॅग जेव्हा चालू होतं ना, तेव्हा एवढं लक्षात ठेवा की कधीही हा दिसणार नाही आणि हा कधीही हेडमध्ये लिहितो आपण मेटा नेम, मेटा. कारण डिस्क्रिप्शन आपण एखाद्या पेजमध्ये सर्च करायला गेलो, डिस्क्रिप्शन, कंटेंट सगळं ह्याच्याबद्दल दाखवणार तुम्हाला. ओके, आपण तुम्ही लास्ट लेक्चरला बघितलं असाल. कारण हा दिसणारच नाही. मेटा जेव्हा आपण चालू होतो तेव्हा दिसत नाही. हा हेडमध्ये चालू होतो, हेडमध्ये संपतो, बॉडीमध्ये चालू होत नाही. ओके, आता ह्यांनी काय केलंय? फक्त स्टॅच्यू ऑफ लिबर्टी JPG, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इमेज. आता यांनी काय दाखवलंय की फक्त स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एक इमेज दाखवली, पण आता आपण ऑनलाईन बघत असल्यामुळे आपल्याला ती इमेज दिसणार नाही. ओके, मग काय केलं यांनी? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इमेजचे फक्त हे दाखवले, इमेज एवढंच दाखवले. प्रोग्राम मध्ये काय आहे? डिस्क्रिप्शन प्रोग्राम मध्ये बघून घ्या नीट. काय मेटा टॅग यूज करा त्यांनी, जो हेड मध्ये यूज होतो. मेटा टॅग जो हेड मध्ये यूज होतो, नंतर बॉडी चालू होती. नंतर बॉडी चालू होती. बॉडी चालू झालेली, बॉडी मध्ये काय केलंच नाही. H1 दिलाय, P दिले, पॅराग्राफ, इमेज SRC. तुम्ही इमेजची काय म्हणतात ऍड्रेस देऊ शकता. ओके, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इमेज P दिलाय, सॉरी पॅराग्राफ क्लोज केलाय. हा झालं एवढंच. प्रोग्राम लक्षात आलाय? हॅलो, तनुजा, उद्धव, गायत्री, काय काय डाऊट आहे का? प्रोग्राम लक्षात आलाय का? हॅलो, येस सर. तनुजा, तुला? हॅलो, तनुजा, तनुजा, हॅलो, झोपली काय तनुजा? असं कळले का? असं थोडं थोडं. थोडं थोडं. ओके,
थोडं थोडं कळलंय, पण कळतंय का? म्हणजे काय डाऊट आहे का की परत रिपीट करू तनुजा? ते परत रिपीट करायचं त्या गोष्टी? नको सर. ओके चालेल. उद्धव तुला काय डाऊट? क्लिअर आहे. ओके, आता आपण पुढे जाऊ. एवढं तर प्रोग्राम कळलेला आहे की काही म्हणजे यांनी फक्त अंडरस्टँडिंगला प्रोग्राम तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे. काय एवढं काही इश्यू नाही आहे ह्यामध्ये, आणि हा काय प्रोग्राम पडेल मला वाटत नाही. एक मिनिट बघून घेऊ आपण प्रोग्राम आहे त्याचे. डिफाईन ऑप्टिमाइज इमेज शॉर्ट एसईओ कीवर्ड सर्च डिफाईन एसईओ. हा प्रोग्राम नाही पडणार. ओके, हा फक्त त्यांनी ह्याच्यासाठी दिलेला आहे. जावास्क्रिप्ट जावा डेंजर आहे थोडं, सोपं आहे तसं, पण एकदा लिंक तुटली की समजा इंटरेस्टिंग आहे ते Java. Other factors for issue. Okay, चालेल. प्रोग्राम झालाय आपल्याला. आपण आता एसईओ कीवर्ड्स बघूत. आता एसईओ कीवर्ड्स काय असतात आणि कसे यूज होतात एसईओ कीवर्ड? एसईओ कीवर्ड्स म्हणजे काय? सर्च ऑप्टिमायझेशन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कीवर्ड्स. म्हणजे ह्यात कसं असतं, आता तुम्ही समजा तुम्हाला एखादं, आता तुम्ही कसं चेक करता की नियर बाय प्लेसेस, म्हणजे समजा तुम्हाला काहीतरी खायचं पाहिजे असेल किंवा हॉटेल हवं असेल तर हॉटेल, बेस्ट हॉटेल इन नियर बाय मी, किंवा तुम्हाला जायचं असेल कुठेतरी दुसरीकडे, किंवा काही काही हवं असेल. ओके, डेअरी हवी असेल तुम्हाला, किंवा छोटंसं किराणा शॉप हवं असेल. ओके, तर असं बुक स्टोर हवं असेल, तर ते कीवर्ड्स कसे आपण एखाद्या ह्याला आणतो तसं ते तिथं दाखवले. म्हणजे समजा आता तुमची वेबसाईट आहे, तनुजाची, गायत्रीची आणि उद्धवची वेबसाईट आहे, तिघांची. तिघांनी डिजिटल मार्केटिंग वाल्यांना हायर केले की काही करा, माझी वेबसाईट वरती दिसली पाहिजे. पण तनुजाची आहे कपड्यांची. ओके, क्लोदिंग इंडस्ट्रीमध्ये आहे तनुजा, आणि उद्धव आहे हॉटेल बिझनेसमध्ये. आणि गायत्रीचं काय आहे, गायत्री आपलं ते काय म्हणते, गायत्री करत असेल कॉलेजचे बिझनेस, म्हणजे ती सांगत असेल की कॉलेज हँडल करत असेल ती पूर्ण. ओके, तिचं कॉलेज असेल गायत्रीचं. तर हे तिघं डिजिटल मार्केटिंगला सांगणार की काही करा, पण माझं नाव सगळ्यात पहिलं आलं पाहिजे तिथं एसईओ मध्ये. म्हणजे जेव्हा आपण सर्च करतो माणूस, तेव्हा आपण सर्च केलं तेव्हा ते वर नाव सगळ्यात पहिलं वर आलं पाहिजे. मग हे काय करणार आपले, काय म्हणतात, डिजिटल मार्केटिंग काय वाले काय करणार की तुमची एखादी म्हणजे लिंक घेणार. लिंक म्हणजे कसं की समजा आता उद्धवचं हॉटेल आहे ना, तर हॉटेलमध्ये काय येणार, पनीर म्हणजे पनीरची भाजी येणार. ओके, व्हेज हॉटेल असेल तर पनीरची भाजी, ते पुलाव, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी टाकणार की त्याच्याने म्हणजे काही जरी टाकलं ना, व्हेज पुलाव बिलाव पनीर बिनीर, सगळ्यात पहिलं कोणाचं दिसणार? उद्धवचं दिसणार. तनुजाचं काय आहे, क्लोदिंग आहे. कोणी क्लोदिंगचं काय करणार, फॅब्रिक मटेरियल टाकणार. फॅब्रिक मटेरियलचं टाकलं ना कुठेही पुण्यात अख्खं, तनुजाचं सगळ्यात पहिलं आलं पाहिजे. असं ते सारखं सर्च करून करून ते तिथं वर आणणार गुगलची. म्हणजे तुम्हाला नियर बाय प्लेसेस मध्ये किंवा रँकिंग मध्ये तुमची वेबसाईट दिसते. ओके, तर त्यांनी फक्त कीवर्ड सांगितले की कीवर्ड्स कसे यूज होतात. ओके, आता समजा तुमच्या ग्रुपमध्ये नाव असेल, समजा तुमचा ग्रुप आहे 15 जणांचा. ओके, पण 15 जणांमध्ये एक नाव फेमस आहे शुभम नावाचं. ओके, तर शुभम आणि तुमच्या सगळ्यांचा मित्र जवळचा शुभम आहे, पण तसं ती हा. काय, हा, तर 3 जण शुभम आहात, पण तुमच्या सगळ्यात जास्त एक शुभम नावाचा एक म्हणजे फ्रेंड क्लोज आहे तुमच्या. बाकीचे दोघं एवढे क्लोज नाहीयेत. का क्लोज नाहीयेत? कारण ते जास्त बोलत नाहीत, कारण ते जास्त दिसत नाहीत. ओके, एक शुभम का, तिघांमधला एक शुभम का तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे जवळचा आहे? म्हणजे का, म्हणजे अट्रॅक्ट म्हणजे कसं की तुम्हाला का तो असं, म्हणजे की आपण नाही का फ्रेंडशिप चांगलं तसं म्हणतो की बेस्ट फ्रेंड म्हणतो, तसं ते का का आहे? कारण तुम्ही त्याच्याशी शेअर करताय, तो सारखा अवेलेबल आहे तुम्हाला, बोलतोय. ओके, त्या गोष्टींमुळं तो तुम्हाला म्हणजे शुभम सारखं नाव सगळ्यात पहिले येतं. कुठले म्हणजे 3 शुभम जरी असले तर तुम्ही एक शुभम जरी नाव घेतलं तुम्हाला तो पहिले आठवणार. ओके, असं ह्या गोष्टीमध्ये पण आहे. कीवर्ड्स पण तसेच यूज होतात. ओके, आता आपण बघू कीवर्ड. एसईओ कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स and phrases related to the developed website content. A list of keywords need to be careful. Needs to be careful chosen to optimize the search. Keyword research and analysis is an important part of search engine optimization as well as search engine marketing. आता तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला एक्झाम कसं कसं दिलं शुभमचं, तर इथे पण तसंच दिलं. ह्यांनी काय दिलं हे बघा, नीड टू बी, इथनं बघा, नीड टू बी
carefully choosing to optimize the search. Keyword research and analysis is an important part of search engine optimization. जेवढं जास्त शब्द चांगले वापरणार तुम्ही किंवा परफेक्ट शब्द वापरणार तुम्ही, ओके, तर ते शब्द तुम्हाला सर्च इंजिन मध्ये दिसणार. सर्च इंजिन मध्ये ते शब्द कसे पण दिसणार तुम्हाला. नाही. काय करायचं होतं आपल्याला, समजा आपण आता माझं हे चालू नाही, म्हणजे हॉटेल्स मेक माय ट्रॅक, माझं लोकेशन चालू नाही, त्याच्यामुळे ते हॉटेल दिसणार नाही. ओके, पण समजा तुम्ही असं जर टाकलं की हॉटेल्स नियर मी किंवा बेस्ट, म्हणजे तुम्हाला समजा कम्प्युटर घ्यायचं असेल, बेस्ट डीलर नियर मी, तर या गोष्टी सर्च इंजिन ऑप्शन कीबोर्ड मधनं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये तुम्हाला दिसणार. ओके, फॉर सर्च इंजिन मार्केटिंग वन कॅन पे फॉर सर्टन वर्ड्स. बघा, आता तुम्हाला सोप्या भाषेत कळेल की तुम्हाला समजा काय करायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी पे करावं लागणार. देर आर वेरियस ऑनलाईन कीवर्ड्स प्लॅनर टूल्स सच एज गुगल ॲडवर्ड्स, कीवर्ड प्लॅनर, ह्याचे कोर्स पण येतो गुगल ॲडवर्ड्स. सर्च करा, याचे सर्टिफिकेट घेऊन ठेवा, लागलं तर लागत, म्हणजे जर आता तुम्हाला पुढे लागलं तर चांगलंच आहे. जर तुम्ही काय करिअर तुमच्या ह्याच्यात करणार असेल जावा मध्ये, तर चांगलंच आहे. ओके, 10 डेजचा कोर्स असेल, तर बघा झालं तर करून टाक गुगल ॲडवर्ड्स. देर आर वेरियस ऑनलाईन कीवर्ड्स प्लॅनर टूल such as Google AdWords Keywords Planner to shortlist keywords. And this is more useful to compare the cost of various keywords if the website designer opted for paid search engine marketing. आता तुम्ही काय करता, डिजिटल मार्केटरला एखादं पे करताय, एखाद्या पर्सेंटेज मध्ये पे करताय, तर तुम्ही वैयक्तिक कीवर्ड साठी पण पे करावं लागतं तुम्हाला त्यासाठी. ओके, तर इथे त्यांनी तेच सांगितलंय की तुम्हाला कीवर्ड साठी पे करावं लागणार. समजा तुम्ही आता टाकलं की, आता तुम्हाला एक्झाम्पल आता कसं दिलं शुभमचं, तर शुभम नावासाठी तुम्हाला पे करावं लागणार, पण ते लगेच शुभम नाव तुमचा पहिले येणार. ओके, असं इथं तुम्हाला प्रत्येक वर्ड साठी तुम्हाला पे करावं लागतं. दुसरं काय झालं, काय सांगू शकतो आपण. हा, आता समजा एखादा डेव्हलपर आहे, बिल्डिंग बांधतो, तर त्यांनी वेबसाईट केली आणि त्यांनी डिजिटल मार्केटिंगला सांगितलं. समजा आता गोदरेजची वेबसाईट चालू, ओके, गोदरेजवाले हे नामांकित आहेत, आपण न्याती म्हणतो, गोदरेज म्हणतो. ओके, तर हे सगळे नामांकित आहेत, तर ह्यांनी काय केले, कॉम्पिटिशन ठेवलं आहे यांच्या ह्याच्यात. पण गोदरेजवाला वरती आहे. का वरती आहे, त्यांनी डिजिटल मार्केटिंग मला तेवढं त्यांनी पे केले त्याला. मग तो सर्च कीवर्ड जे असतात ते भारी भारीतले कीवर्ड यूज करणार सगळे. मग ते कुठलेही सर्च करा, काही सर्च करा, तुम्हाला सगळ्यात पहिलं कुठून दाखवणार, गोदरेजचं दाखवणार, भले ते लांब असू दे, तर तुम्हाला सगळं सर्च मध्ये गोदरेजचं दाखवणार, न्यातीचं नाही दाखवणार. ओके, असं ह्यांनी हे सांगितलं, म्हणजे एकदम सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. SEO social bookmarking. Social bookmarking is a powerful tool in promoting our website. It is very useful for off-page SEO optimization. Links to be created website. It builds familiarity and trust about the website. SEO bookmarking is a powerful tool in promoting a website. Very useful for off-page. ओके, बुकमार्किंग म्हणजे काय की आपण बघत असेल की एखादं पेज सेव्ह करून ठेवतो, तसं हे हे काय करणार, तुमचं एखादं पेज एका ठिकाणी सेव्ह करून ठेवणार, किंवा काहीतरी आपण नाही का म्हणतो ऑफ पेज, आपण काल काय बघितलं की एखादी लिंक तयार करणार. कळलं, इट बिल्ड्स फॅमिलिटी अँड ट्रस्ट अबाउट द वेबसाईट. म्हणजे क्रिएटेड वेबसाईट इज इट बिल्ड्स फॅमिलिटी अँड ट्रस्ट अबाउट द वेबसाईट. म्हणजे कसं की समजा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर गेलाय आणि ती तुम्हाला फॅमिलियर वाटते. फॅमिलियर म्हणजे कशी की यू ट्रस्ट करता तुम्ही, म्हणजे की हा बाबा इथं हॉटेलची वेबसाईट, इथे तुम्ही जाऊ शकता, खाऊ शकता,
तर हे सगळे लिंक्स वरनं क्रिएट होणार. तुम्हाला ते सगळे लिंक्स वरनं दाखवणार किंवा बुकमार्क करून ठेवणार. बुकमार्क म्हणजे कसं की आता समजा तुम्हाला उद्या जायचंय तर तुम्हाला ते काय सांगणार की हा बाबा तुम्ही रिमाइंडर देऊन ठेवा किंवा तुम्ही हे तुमच्या इथे सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्ही उद्या पण बघू शकता. हे झाले बुकमार्किंग. ओके. आता आपण बाकीचं 5 आणि 6 पॉईंट उद्या बघूत. आपण एवढा पॉईंट पण हे झालं ना उद्या लेक्चर पूर्ण चॅप्टर संपून जाईल. ओके. कोण लेक्चर ठीक आहे. चालतंय. व्हेरी थँक्यू. कळलं नसेल तर सांगा बरं का. कळलंय ना? हॅलो. समजले सर. ओके. थँक्यू.